माझे जीवन गाणे. अमेरिकेतल्या भारतीय मनाची गोष्ट सांगणारे 2 अंकी मराठी नाटक. मंडळी, आपण पहिले 2 प्रवेश पूर्ण केले. आशा आहे की तुम्ही ते ऐकले असतील. नसतील तर प्लीज आधी ऐका आणि मग हा प्रवेश ऐका. तर मंडळी, दुसऱ्या प्रवेशामध्ये आपण पाहिलं रमा, माधव आणि आई यांच्यातली केमिस्ट्री. रमा आणि तिच्या सासूबाई कितीही एकमेकींशी वाद घातले तरी माधवच्या प्रेमाखातर तितकंच जुळवूनही घेतलं. आता जवळजवळ 7-8 वर्षाचा काळ लोटलाय. ते तिघजण मजेत आपलं आयुष्य पुढे सुरू करतायत. रमाच्या आयुष्यातल्या आणखीन अत्यंत 2 महत्वाच्या व्यक्ती म्हणजे उषा आणि श्रीकांत. श्रीकांत डॉक्टर तर उषा सायकोलॉजिस्ट इन आणि PhD. दोघंही रिटायर झालेत, पण उषा अजूनही कन्सल्टिंग करतेय. प्रवेश सुरू होतो तेव्हा उषा आणि श्रीकांतचं घर. तर ऐकूया माझे जीवन गाणे, अंक 1, प्रवेश 3. श्रीकांत आणि उषाचे घर. श्रीकांत जितेंद्र अभिषेकीचं माझे जीवन गाणे हे ऐकतोय आणि एकीकडे गीतेचं पुस्तकही वाचतोय. तेवढ्यात फोन वाजतो. हॅलो. हा, बोल मधू. अरे हो, आता तेच बघत होतो. नो, व्हेरी इंटरेस्टिंग. खरं तर मधू, श्रीकृष्ण समजायला फक्त गीता पुरेशी नाही रे. हो, अरे येणार तर. अरे आज आपण 2nd चॅप्टर सुरू करतोय ना. नो, आय कॅनॉट मिस. नाही, काय आहे, गीता अभ्यास हा महत्वाचा रे. आपण आचरणात आणू किंवा नाही हे चल भेटूच. श्रीकांत फोन ठेवतो तेवढ्यात उषा हात पुसत बाहेर येते. ए श्री, अरे माझा झुणका होतच आलाय. तुझी खिचडी? अगं ऑलमोस्ट झाली. शेवटची वाफ आली ना की गॅस बंद करायचा. तुम्ही जेवायला बसलात ना रे की मग मी भाकऱ्या करेन. हा, का ग? अरे मांसाहारीनाच्या भाकऱ्या ना गरम गरम छान लागतात. काकडीची कोशिंबीर दह्यातली करू का रे? आम्ही कढी करतोय. बर, ठीक आहे. उषा, तुझी पेशंट केव्हा येणार आहे? 4 वाजता. बर, मला पण गीता वाचनाला जायचंय. उषा मनातल्या मनात काहीतरी आठवण येते आणि खुदकन हसते. श्रीकांतला कळत नाही तिला काय झालंय. अरे रमा इतकी भोळी आहे ना रे. का ग, काय झालं? अरे राहुलच्या वेळेस ती गरोदर होती ना, तेव्हा आपण त्यांच्या घरी गेलो होतो. तिला तेव्हा भाकरी खायची खूप इच्छा झाली. मी तिला म्हटलं, तुझ्याकडे मांसाहारी आहे का ग? तर तिला वाटलं मी माशांविषयी बोलते. मांसाहारी ना म्हणजे मक्याचे पीठ ना ग? हो, पण तिला ते माहीतच नव्हतं. आता मी ह्या देशात आले तेव्हा त्याच्याच भाकऱ्या करायला शिकले. एवढ्यात फोन वाजतो आणि उषा फोन उचलते. हॅलो, उषा स्पीकिंग. ओ हाय पॉल. ओ, व्हॉट हॅपन? इज शी ओके? Which hospital? Should I come there? Please let me know. Okay? Yes. Thank you. उषा फोन ठेवते आणि डायरीत नोंद करू लागते. श्रीकांत किचन मध्ये सगळं आटपून पुन्हा बाहेर येतो आणि विचारतो, कोण होता ग? पॉल. काय म्हणत होता? लिंडा.
लिंडा पडली. अरे काय? कशी पडली? पाय घसरला आणि पडली. आत्ता कुठे थोडीशी सुधारत होती. लागलं का? हो, अनकॉन्शियस आहे. आता ER ला नेतायत. तुझ्याकडे? हो, माझ्याकडे 4 वाजता ती लिंडाच येणार होती. आता तो पॉल एकटाच आहे का त्याची मुलं? 2 मुलं असून एकालाही वेळ नाही, बघितलंस ना? तो टॉम चाइल्ड कस्टडी हवी म्हणून आणि ती केट घटस्फोट हवा म्हणून दोघे जण कोर्ट नाही तर वकील फिरतायत. उषा, पॉलला ना खरं तर तुझाच आधार आहे बघ. अरे किती वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतोय. आपल्या लग्नात देखील त्यांचाच पुढाकार होता. श्री, मी इथे आले ना तेव्हा हा देश नवीन, हाताखाली एवढी मोठी टीम. बर, त्या सगळ्यांपेक्षा मी लहान. सुरुवातीला ह्या पॉलला देखील मी त्याची बॉस आहे हे पचवणं इतकं कठीण गेलं. एकतर मी हिंदुस्थानी, त्यातून स्त्री. पण नंतर मात्र खूप खूप जुळलं रे. उषा, हा तुझा धाडसी स्वभावच मला खूप आवडतो बघ. पण आलास कुठे माझ्या बरोबर? मी आपली इथे वाट पाहत राहिली. अगं तुला तर सोडलं, किती अवघड होतं. हो का? आणि मला अगदी सोपं होतं वाटतं. उषा, अगं कसा येणार होतो मी? अगं घरातला कर्ता पुरुष, भावंडांची शिक्षण, त्यांची लग्न, सगळं व्हायचं होतं. हो, मी इथे वाट पाहत राहिले आणि तू मात्र तिथे लग्न केलं नाहीस. गोपाळ भाऊजींनी जर आपली भेट घडवून दिली नसती तर आपण, अगं उशिरा का होईना, आपण भेटलो ना एकत्र. आता ह्या वयात काय? वय ही एक मनाची अवस्था आहे बघ उषा. आणि खरं तर ह्या वयातच एकमेकांना सोबतीची गरज असते. पुरे. आता येतील रमा माधव. अरे अरे माझं पिठलं जळलं. काय? नाही ग, गॅस बंद केला मी. ओ, आणि कोशिंबीर केलीस तू? अगं म्हणजे काकडी टोमॅटो कापून ठेवलेत. हो, आणि कढी पण झाली. सगळं झालंय. आता रामा माधव आले की तू फक्त भाकऱ्या करायला घे. एवढ्यात दारावरची बेल वाजते आणि दारात रामा आणि माधव. सॉरी काका, उशीर झाला ना? श्रीकांत, नो, इट्स ओके. एकीकडे दोघांचे कोट घेतो. रमा, अहो केव्हाची सांगते मी त्याला, पण त्याचे फोन काही संपतच नाहीयेत काका. रमा, सवय करून घे, आता तो एंटरप्रेन्युअर होणार आहे. माधव, हो काका, नमस्कार करतो. रमा आणि माधव दोघेही उषा आणि श्रीकांतला नमस्कार करतात. श्रीकांत, आयुष्यवंत हो. उषा, यशस्वी भव. खूप खूप भरभराट होऊ दे. आणि हे काय रे, तुम्ही दोघच का आलात? आजी कुठे आहेत? राहुल कुठे आहे? मावशी, ते दादांकडे आहेत. नाही, आम्ही तिथूनच येतोय. नवीन कामाला सुरुवात करतोय, म्हटलं तुमच्याशी बोलावं, आशीर्वाद घ्यायचे. श्रीकांत, काय करायचा विचार आहे? माधव, सध्या तरी कन्सल्टन्सी करतो. रिसर्च देखील चालू ठेवणार आहे. अरे वा, लॅब साठी पण जागा शोधतोय हा काका. मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा विचार देखील आहे. श्रीकांत, ग्रेट. आपल्या मराठी माणसांना बिझनेस सुरू केला याचा वेगळाच अभिमान वाटतो बघ. माधव, स्वप्न तर खूप आहेत, बघूया. उषा, करशील रे, नक्की करशील. सगळी स्वप्न पुरी होतील तुमची. आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी.
माधव. त्यासाठीच आलो माधव आम्ही. श्रीकांत म्हणतो, उषा आता आपण तोंड गड करायला पाहिजे हा. अरे मी काय म्हणते, स्वयंपाक सगळा तयार आहे, जेवायलाच बसूया ना. हो हो चालेल. तू गरम गरम भाकऱ्या करायला घे, मी ह्यांना ड्रिंक्स देतो. मावशी मी तुम्हाला मदत करते. रामा आणि उषा आत जातात. इथे श्रीकांत माधवशी गप्पा मारतो. मग रिसर्च कशावर करायचा विचार आहे? अजून ठरत नाहीये काका. माधव खुर्चीवर बसतो. श्रीकांत माधवला टॉनिक वॉटर देतो. रमा एक एक वस्तू बाहेर आणते. हे घे, टॉनिक वॉटर खास तुझ्यासाठी आणलाय. काय रे, त्याच्यात थोडी जीन टाकू का? काका हो आता लंचला कुठे, नको नको, मी नुसतंच टॉनिक वॉटर घेतो. काय रे माधव, तुला खरंच असं वाटतंय की तू टॉनिक वॉटरमुळे बरा झालास? माहित नाही काका, पण 3 महिने येणारा ताप एका रात्रीत टॉनिक वॉटर पिऊन नाहीसा होतो. अहो काका, आय हॅड टू फोर्स द डॉक्टर टू प्रिस्क्राईब मी क्लोरोक्विन. त्यांच्या गप्पा चालू असतानाच रामा आणि उषा आत येतात. श्रीकांत, अरे कारण तुझा मलेरिया कधी डायग्नोज झालाच नाही, म्हणूनच तर युअर केस इज कन्सिडर्ड ॲज अ फीवर ऑफ अननोन ओरिजिन. उषा, माधव सायन्स कितीही पुढे गेलं ना तरी काही प्रश्न माणूस नाही म्हणजे नाहीच सोडवू शकत बघ. रामा, माझा तर ना गाढ विश्वास आहे हा की आमच्या पाठीशी साई बाबा आणि दुर्गा माता उभे होते म्हणूनच माधव बरा झाला. श्रीकांत हसतो. दॅट इज क्वेश्चनेबल हा. एनिवेज, माधव मला सांग, तुझा रिसर्च काय कॅन्सर ड्रग्ज वर आहे का? नाही काका. काका मला वाटतं कॅन्सर पेक्षाही डेंजरस इज डिप्रेशन. नाही म्हणजे आयुष्य जगण्याची इच्छाच नाहीशी होते हो. आणि त्यामुळं औषधाचं प्रमाण मात्र खूपच वाढलंय. अरे माधव, तू आजारी होता साधं तेव्हा क्विनाईन मिळालं नाही, आणि आता डिप्रेशन म्हटलं की उषा तुझी पेशंट. हा, लिंडा ना? हो. रमा, काय झालं मावशी तिला? अगं काही व्हावं लागत नाही ग. डिप्रेशन ही ना एक मनाची अवस्था आहे बघ. त्यातून बाहेर येणं फार कठीण ग. कशातच रस वाटत नाही. आयुष्य संपवावंसं वाटतं. बाप रे, मग? श्रीकांत, अगं तुझी मावशी तिची समजूत घालत असते. रमा, मावशी आमच्या आहेतच मुळी ग्रेट. किती जणांना आधार देतात. उषा, रमा ग, माझा तो व्यवसाय आहे. पण माधव तू? मावशी, वी विल बी इन फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, पण पण R&D वर मात्र आम्ही नक्कीच अधिक भर देऊ. रमा, म्हणजे तुम्ही नक्की काय रिसर्च करणार आहात? माधव मिश्किल हसत म्हणतो, अगं तब्येतीला इडली किती चांगली म्हणून तू जबरदस्ती करतेस ना. आता मी त्याचंच कॉन्सन्ट्रेशन शोधतो बघ, म्हणजे एका वेळेस 30 इडल्या खाल्ल्याचं. रमा यावर खूप चिडते आणि म्हणते, ए माधव, नीट सांगशील का? अगं औषध तयार करताना ते कोणत्या रूपात जास्त इफेक्टिव्ह होईल हे आपण नीट तपासून मगच औषध तयार करू. कळलं? खुश? श्रीकांत रामाला विचारतो, रमा तुझं काय चाललंय? आता राहुल शाळेत जातो ना? हो ना काका, आजकाल सगळं त्याला स्वतःच्या हाताने करायचं असतं. मग घरी बसू नकोस. काका, मला ना खरं तर IT शिकावंसं वाटतंय, पण अगं मग कर ना. राहुल देखील आता 7 वर्षाचा झाला ना? उषा तिला विचारते.
हो पण मावशी, नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं हेच बहुधा माझं नशीब असावं. माधव म्हणतो, ते फील्ड बेभरोशाचं आहे. आता आपण घरची कंपनी सुरू करतोय तर मला मदत कर. माधव, नाही म्हणजे आम्ही दोघं एकत्र राहू ना. तशी उषा त्याला विचारते, का रे बाबा, एवढाही दुरावा तुम्हाला सहन नाही का होत? नाही नाही, तसं नाही मावशी. ए, तुझी सेवा वगैरे करीन असं समजू नको ना. का? काय हरकत आहे? आत्तापर्यंत केलीसच की. हो, तुला रोज डबा आणून देईन असं वाटलं की काय? मी असं म्हणालो का? नाही नाही, म्हणूही नकोस हा. अहो मावशी, आमची एक ट्रॅव्हल एजंट आहे हा. ऑफिसमध्ये सगळी कामं ती करत असते बरं का. पण तिचा नवरा एकदा ऑफिसमध्ये आला की आपली सगळी कामं टाकून त्याला अगदी वाढायला जाते. हे काय हे? माधव, मावशी आणि हे रमाला अजिबात आवडत नाही हं. या आय अग्री, इट्स नॉट प्रोफेशनल. पण रमा, आपण तसे आहोत का? म्हणजे मी तसा आहे का? हो, म्हणून तर तुला हो म्हणाले. अरे वा, आता ही हो म्हणाली म्हणजे आमची कंपनी सुरू झाली. माधवच्या या चिडवण्याची रमाला जरी सवय झाली असली तरी ती आता त्याला चिडवायला त्याच्या जवळ जाऊन म्हणते, ए माधव, मस्करी करू नकोस हा. केव्हाही सोडून जाईन. हे ऐकताच श्रीकांतला काय वाटतं कोण जाणे, पण तो एकदम रमा असं म्हणतो आणि आत जातो. रमा आणि माधव चमकून त्याच्याकडे बघतात. उषा मान खाली घालते. रमा न कळून, काय झालं? काका का उठले? उषा अगदी हळू आवाजात, सोडून जाईन असं म्हणते आणि आत जाते. रमा माधव एकमेकांकडे बघतात. रमाला काहीच सुचत नाही. ती सोफ्यावर बसते. माधव टेबलावरचं सगळं आवरतो आणि तिच्या जवळ येतो. रमा, हे माधव, काय झालं रे? ते दोघं असं आत का गेले? मला वाटतं, ए, मी 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 तुझ्या जवळ आले हे त्यांना आवडलं नाही का रे? छे ग, काका किती मॉडर्न आहेत. मग रमा, मला वाटतं तू जे काही बोललीस ना त्याने काहीतरी झालं. मी मी काय बोलले? अगं तू मगाशी काय बोललीस? काय? बघ, तुला कळतही नाही हा, तू काय बोलून जातेस ते. तुम्हा बायकांवर ना कितीही प्रेम केलं तरी कमीच असतं. काय बोलतोयस? नाही, ती आई आई तशीच येता जाता मला नुसत्या धमक्या देत असते. अरे, मला काय वाटेल याचा साधा विचारही करत नाही. माधव, अरे आता आई कुठून आली? तू परत मला जरा प्लीज नीट सांगशील का? रमा, किती वेळा सांगितलंय तुला शस्त्रापेक्षा शब्द नेहमी जपून वापरावे. अरे पण काय झालं ते सांगशील तरी का तू मला? तू मगाशी काय म्हणालीस? नीट आठव बरं. मस्करी करू नकोस, मी केव्हाही सोडून जाईन. माधव, माधव, अरे आपली कंपनी आणि ती आपलीच आहे ना. ती कंपनी सोडली म्हणून एवढं काय होणार आहे? ओह, ओह, हो, मला वाटलं. काय वाटलं? तुला सोडून जाईन? माझं एवढं कुठलं भाग्य. बघ, पुन्हा मस्करी सुरू केलीस. ए, काकांना देखील असंच वाटलं असेल का रे? दोघं एकमेकांकडे बघतात तेवढ्यात उषा बाहेर येते. माधव, मावशी, मावशी आमच्यामुळे. अरे, त्याच्यानं जखमेवरची खपली निघाली रे. दोघांनाही काहीच कळत नाही. मला अमेरिकेत इतकी चांगली संधी मिळते म्हणून त्याने सोडलं खरं. पण
पण तो आलाच नाही रे. इतकी वर्ष वाट पाहण्यातच गेली. श्रीकांत, तुला हो म्हणालो ग, पण मी येऊ शकत नाही हे तुला कसं? रमा, सॉरी काका, सॉरी काका. रमा, अगं आपलं माणूस आपल्याजवळ असतं ना, तेव्हा त्याची नाही किंमत कळत बघ. काका, पण मला तसं नव्हतं. रमा, तुमचा राजा राणीचा संसार अगं आत्ता तर खरं सुरू झालाय. नवीन व्यवसाय, एकमेकांना साथ द्यायची हीच तर खरी वेळ. पुरुष आणि स्त्री ह्या नाण्याच्या दोन बाजू. दोन्ही बाजू जर खणखणीत असल्या ना रमा, तर चित काय किंवा पट काय, अगं यश हे निश्चितच. काका, खरंच सॉरी. पुन्हा असं नाही मी कधी म्हणणार. असू दे, असू दे. मी जरा भावनावश झालो. हे इतका आनंदाचा क्षण आता आपण सेलिब्रेट करूया ना. उषा असं म्हणतात. श्रीकांत, हो तर उषा आईस्क्रीम आणि रमा त्याबरोबर तुझं गाणं. रमा देखील थोडी सावरते. रमा, कोणतं म्हणू? माधव, कोणतंही म्हण ग, तुला आवडेल ते. सांज ये गोकुळी. हो. नको. तेवढ्यात उषा म्हणते, अगं तुझा आवाज छान आहे, तू कुठलंही म्हण. बर, मी हे म्हणते. आणि रमा गाणं सुरू करते. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे प्राण तुझे प्राण, उरले ना वेगळाले, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. सगळेजण रमाचं गाणं तल्लीन होऊन ऐकतात. मला लागे तुझी आस, तुला जडे माझा ध्यास, तुला मला चोहीकडे, माझे तुझे होती भास, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. हे म्हणता म्हणताच रमा थोडीशी हळवी होते. माधव तिचा हात धरतो. माझ्यातून तू आहसी, तुझ्यातही मी पाहसी, तुझ्या माझ्यातले सारे गुज माझ्या तुझ्या पाशी, माझे मन तुझे झाले. एवढ्यात टेलिफोनची रिंग वाजते आणि उषा फोन उचलते. तुझी माझी पटे खूण, तुझी माझी हीच धून. फोनवर बोलत असतानाच उषाच्या चेहऱ्यावरचे रंग पटापट बदलू लागतात. आनंदी चेहरा तिचा एकदम केविलवाणा होतो. श्रीकांतच्या ते लक्षात येतो. तो उठून तिच्या जवळ येतो. उषा त्याच्याकडे पाहते. तुझे प्राण माझे प्राण, माझे मन तुझे मन, तुझे प्राण माझे प्राण, माझे मन तुझे मन. रमाचं गाणं संपतं. उषा श्रीकांतच्या खांद्यावर डोकं टेकते आणि रडू लागते. रमा आणि माधव हातात हात घालून. अंधार, पडदा बंद. अंक पहिला, प्रवेश तिसरा समाप्त.